आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे या कार्यक्रमात सगळ्यांना स्वागत आहे. आम्ही आज पोहोचलोय MCA या मैदानात. MCA का तर MCA एका अशा राजकारण्यांचं आवडतं ठिकाण आहे जिथे ते गप्पाही करतात, मीटिंगही करतात आणि इथं पदार्थांचा आस्वादही घेतात. ते इतर कोणी नव्हे, ज्यांचं क्रिकेटशी नातं जुळलेलं आहे. राज्याचे ते उद्योगमंत्री आहेत आणि शिवसेनाचं भविष्य ज्याला आपण पाहतो किंवा प्रत्येक बातम्यामध्ये पाहतो तसे उद्योगमंत्री श्री उदय सामंतजी माझ्यासोबत आहेत. उदयजी, आमच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आणि एवढी धावपळ असताना तुम्ही आम्हाला वेळ दिलात याबद्दल धन्यवाद. तर MCA का इथलं तुम्हाला काय आवडतं आणि कशा प्रकारे इथली व्यवस्था तुम्हाला आवडते? जे सुरुवातीला आपण सांगितलं, क्रिकेटचं आणि माझं एक वेगळं नातं आहे. आजही मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. माझे मोठे बंधू महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष आहेत. मी देखील ह्या क्लबचा सदस्य आहे आणि इथली फूड क्वालिटी कोकणी आहे. जी कोकणी फूड क्वालिटी आहे ती एक रेस्टॉरंट पण आहे वरती, मला वाटतं काहीतरी कोकणी तिथे. त्यामुळे तिथं येऊन मी अनेक वेळा विमानतळावर आलो, घरी जाताना इथं जेवण्याचा प्रयत्न करतो आणि इथलं मालवणी फूड खाऊन मी पुढे जातो. तर उदय सामंत सर आपल्यासोबत आहेत. उदयजी, पहिला प्रश्न असा, ही निवडणूक एक वेगळी असणार आहे कारण पक्षांतर्गत जे मुद्दे झाले, जे डिव्हिजन झालं, शिवसैनिक एका शिवसैनिकासमोर उभं राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता, नेता, पदाधिकारी एकमेकांसमोर उभे आहेत. 2 गट झालेले आहेत. म्हणून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जरी पाहिले तर तीच लोक आहेत, पण 11ची टीम किंवा 22ची टीम 11-11 मध्ये डिवाईड झालेली आहे. तर यामध्ये कोणाचा विजय? महायुतीचा होईलच, पण तुम्ही तुमच्या सांगण्याप्रमाणे यामध्ये आपण जर या निवडणुकीचं कॅल्क्युलेशन बघितलं तर ही निवडणूकच आगळी वेगळी आहे. म्हणजे शिवसेना आहे, जी खरी शिवसेना आहे, जिची निशाणी धनुष्यबाण आहे. जी शिवसेना आहे, ज्याचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, त्यांची निशाणी मशाल आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, जी खरी आहे, तिचं निशाणी घड्याळ आहे आणि जी आहे ती तुतारी आहे. आता एक जर आपण सर्वसामान्य मतदाराकडे जर बघितलं तर सोसायटीच्या निवडणुकीला देखील 15-15 निशाणीवर शिक्के मारणारे आपण मतदार बघितले आहेत. त्याच्यामुळे हे नवीन नाही कोणाला, पण ही सेंट्रलच्या विषयावरची निवडणूक आहे. महाराष्ट्रामध्ये जरी काही पक्ष स्प्लिट झाले असतील, एकामेकासमोर उभे राहिले असतील, तरी नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधान म्हणून केलेले जे काम आहे किंवा अमित शहानी केलेलं 370 सारखं जे काम आहे, राम मंदिराचं जे काम आहे, आणि ओव्हरऑल मी ॲज अ इंडस्ट्री मिनिस्टर म्हणून सांगतो, मी जेव्हा परदेशामध्ये जातो त्यावेळी तिथली मराठी माणसं, तिथली भारतातली लोकं मोदीजींबद्दल 99.99% जे पॉझिटिव्ह बोलतात आणि देशाला पुढं नेलं आहे अशा पद्धतीचं त्यांचं जे काही म्हणणं आहे, त्याची पण तुम्हाला रिफ्लेक्शन ह्या संपूर्ण निवडणुकीमध्ये बघायला मिळालं. ठाणा नाशिक का होत नाही सर? माझा प्रश्न असा की ठाणा तर मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला आहे, तिथं एवढा वेळ लागतोय. नाशिकमध्ये भुजबळांची आग्रहाची भूमिका होती, ती त्याने स्वतः माघार घेतली, पण अजूनही हेमंत गोडसेंना तिकीट दिलेलं नाही आहे. जर तुमचं एवढं सगळं ठीक आहे तर ठाणा तर आत्ता दिली पाहिजे होती आत्तापर्यंत. श्रीकांत शिंदेंची उमेदवारी देखील पक्षप्रमुख न करता, अध्यक्ष न करता फडणवीसांनी केली नागपूरमध्ये. तर त्या उमेदवारीबद्दल एक मला क्लिअर करायचं किंवा स्पष्ट बोलायचं की तिथं जे वातावरण काही मित्र पक्षाची लोक तयार करत होते त्याला ठाण्यात आपला कल्याण डोंबिवलीमध्ये की बाबा ही सीट आता भाजप करत होती. एक्झॅक्टली भाजपचा विषय होता. भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडनं जे तिथं बोललं गेलेलं होतं की ही जागा आम्ही लढणार आहोत. बरोबर. शेवटी एक लक्षात ठेवा की ते मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत हे बरोबर आहे, पण त्यांचा देखील पॉलिटिकल एक फार मोठा आवाका आहे. ते देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात. मी अगदी दाव्यानिशी सांगतो की त्यांचे वर्षभरातले कार्यक्रम अनेक मी अटेंड केलेले आहेत. एका सामाजिक कार्यक्रमाला 50-50 हजार लोक उपस्थित झालेली मी बघितलेली आहेत. विकासाची कामं तशी त्यांनी केलेली आहेत. त्याच्यामुळे शिवसेनेला दुसरा पर्याय नाही. त्यांना मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव म्हणून तिकीट मिळालेलं नाही. तो खरोखरच आमच्या सगळ्या खासदारांमध्ये अतिशय सक्षमपणाने काम करणारे जे खासदार आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर श्रीकांतजींचा नंबर लागतो. आणि मग ज्यावेळी पाठीपुढं भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांकडनं व्हायला लागलं त्यावेळी देवेंद्रजींनी सांगितलं की इथं उमेदवार हे श्रीकांत शिंदेच असतील. म्हणजे पक्षप्रमुखांचे आमचे किंवा मुख्य नेत्यांचे अधिकार देवेंद्रजींनी घेतले आणि त्यांनी तिकीट जाहीर केलं असं होत नाही. उलट देवेंद्रजींना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की एखाद्या मतदारसंघामध्ये कॉन्ट्रोवर्सी निर्माण होत असताना त्याचं उत्तर स्वतः प्रमुख म्हणून त्यांनी दिलं, डाय डाऊन केलं त्यांनी. पण मग ठाणा का मिळत नाही अजून? ठाणा तर पहिली जाहीर झाली पाहिजे, उमेदवार नाही. उमेदवार तर विधानसभेचे पण 288 मतदारसंघामध्ये प्रत्येकाचेच आहेत. अलायन्समध्ये आपण लढणार आहोत. तसे 48 जागांवर
जे काही चर्चा झालेली आहे ते उमेदवार प्रत्येकाकडे आहेत. आता ठाण्याच्या बाबतीतला जो निर्णय आहे मला ठाणा वाटतं शेवटच्या टप्प्यामध्ये आहे, असं मला 5व्या टप्प्यामध्ये, त्यामुळे वेळ देखील आहे. आणि ठाण्यामधले सगळेच जे पदाधिकारी आहेत हे 2020 खेळणारे आहेत. म्हणजे एकदा निवडणूक जाहीर झाल्यानंतर फटाफट प्रचार करतील. पण मला खात्री आहे की ती जागा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना लढेल. पण ठाण्यासाठीच 2020 घोषणेसाठी का होत आहे? कारण आता तुम्ही रत्नागिरी सिंधुदुर्ग पण 2020 खेळतोय मी. पण हाच विषय आहे की एवढं सगळं चांगलं आहे, इट्स ऑल वेल इन द शिंदे साहेबांचा प्रश्न माझा पूर्ण होत्या सर. इट्स ऑल वेल इन द अलायन्स तुम्ही म्हणता, आणि ठाणा विषय असा आहे की भाजप मागते, तुम्ही नाही तरी मान्य करते, ती चर्चा आहे की भाजपचा दावा आहे की रामभाऊ म्हाळगींपासून आमची ही पारंपरिक जागा आहे जी बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजनांच्या याच्यानं ते शिवसेनेकडे गेली, आनंद दिघेंच्या प्रयत्नात तिथं यश आला. पण भाजप दावा करते की आमची पारंपरिक जागा द्या आम्हाला, म्हणून दक्षिण मुंबई पण तुम्ही रोखून ठेवली. आम्ही पण पारंपरिक जागा रत्नागिरी मागतच होतो ना, दिली म्हणाची ती त्यांना दिली. आता मुद्दा असा आहे, दुसरा मुद्दा असा आहे, मी रामभाऊ म्हाळगेंबद्दल नितांत मला आदर आहे किंवा सगळ्या भाजपाच्या नेत्यांबद्दल आदर आहे, पण त्याच्यानंतर किती वेळा शिवसेना तिथे निवडून आली याचं कॅल्क्युलेशन देखील झालं पाहिजे ना. हे प्रकाश परांजपे साहेब आले, आनंद परांजपे साहेब आले, त्याच्यानंतर राजन विचारे आले. हा जर स्पॅन बघितला तो किमान मला असं वाटतं 5 ते 6 टर्मचा आहे. आणि त्याच्यानंतर ठीक आहे ना, म्हणजे मी त्यांना कुठेही त्याच्याबद्दल त्यांनी मागितली, प्रत्येकाला मागण्याचा अधिकार आहे. पण मुख्यमंत्री महोदय हे ठाण्याचे आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं विकासात्मक त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे योग्य तो निर्णय दोन्ही नेते बसून घेतील, तिन्ही नेते बसून मिळेल, म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स आहे? हा, मला असं वाटतं की ठाण्यामध्ये नक्की शिवसेनेचा धनुष्यबाण असेल. नाशिकला पण असेल. हेमंत गोडसे असतील उमेदवार. आता उमेदवाराच्या बाबतीमध्ये ते अधिकार मला नाहीत. मी माझं मत व्यक्त केलं की नाशिकमध्ये धनुष्यबाण असेल. मत व्यक्त करता म्हणजे चर्चा तुमच्यापर्यंत, कारण तुम्ही त्या कोर कमिटीमध्ये आहात ना पक्षाच्या, तुम्हाला सगळं माहिती असतं, म्हणून तुम्हाला ते कोर कमिटीतल्या काही चर्चा पाठवतात. नाही, कोर कमिटीतल्या काही चर्चा ह्या तिथंच ठेवल्या पत्रकारांसोबत नाही. पण मला असं वाटतं की नाशिक पण धनुष्यबाण असेल कदाचित. बिटवीन द लाईन्स म्हणजे कन्फर्म झालेलं आहे. मी बिटवीन द लाईन्सचा अर्थ काढतो की तुमच्या, तुम्ही अर्थ काढला पण असेल. दक्षिण मुंबईमध्ये देखील किंवा या सगळ्या मुंबईच्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये जो मगाशी मुद्दा सांगितला की ह्या 5व्या टप्प्यातल्या सगळ्या जागा आहेत. आणि एक महत्त्वाचं, कदाचित मी हे धाडसानं बोलत असेल, पण भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जेवढे कार्यकर्ते आहेत हे कोणालाही मान्य करावं लागेल. म्हणजे काही लोक मान्य करत नाहीत, काही लोक मुख्यमंत्री पद गेल्यानंतर सुद्धा मान्य करत नाहीत, पण काही लोकांना मान्य करावे लागेल की बाबा हे कार्यकर्ते आहेत, ते लोकांपर्यंत पोहोचू शकतात. ते प्रचाराची यंत्रणा म्हणजे काय असते, फक्त भाषण केलं म्हणजे प्रचार होत नाही. तर जे काही पत्रक असतं ते पोचवणं, त्याच्यानंतर स्लिप पोचवणं, लोकांना आवाहन करणं, आता दिव्यांगांचं मतदान करून घ्यायचं, आता 85 वर्षाच्या लोकांचं मतदान करून, ही सगळ्यात सक्षम फळी कार्यकर्त्यांची जर कोणाकडे असेल तर 1 नंबरला सध्या भाजपला आहे आणि त्याच्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे. पण तुम्ही वारंवार असं म्हणता की 8 MLA आता येणार आहेत उभाटा गटाचे तुमच्याकडे, एवढे सगळे आले नगरसेवक, खरोखर येणार आहेत का पण तुम्ही पॉलिटिकल स्टेटमेंट करताय? नाही, त्यातले 3 आले ना. नीलमताई आल्या, आमचे वायकर आले, त्याच्यानंतर मनीषाताई कायंदे आल्या, त्याच्यानंतर आमचे गडचे नंदुरबारचे जे विधान परिषदेचे आमदार आहेत आमशा पाडवी, हे सगळे आले. त्याच्यामुळं अजून संख्या फार मोठी आहे. प्रत्येकजण वाट बघतोय की शिंदे साहेबांचा आशीर्वाद कधी मिळेल, शिंदे साहेब आपल्याला कधी बोलवत आहेत. म्हणजे त्यांच्यासोबत राहून आता ते शिवसेना उभाटा, अनेक लोक उभाटाचे, मी तुम्हाला हिंगोलीतनं उद्या फोन करतो, उद्या मी हिंगोलीमध्ये आहे, अनेक उभाटाचे खासदारकीला इच्छुक असलेले, आमदारकीला इच्छुक असलेले उद्या किंवा परवा हे शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत. आणि त्यांची जर मुलाखत घेतली तर एवढ्या भयानक मुलाखती तुम्हाला मिळतील की तिकीट वाटपासाठी काय चालतं, संपर्क प्रमुख काय करतात, संपर्क प्रमुखांनी काय केलंय. आताच बोलणं मी धाडसाचं ठरेल, पण उद्या ज्यावेळी त्या व्यक्तीचा प्रवेश फायनल होईल ती व्यक्ती तुम्हाला सांगेल की या खासदारकीच्या तिकिटासाठी तिथल्या संपर्क प्रमुखांनी किती कोटीचा व्यवहार केला होता, हे मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो. मग किती आमदार अजून येणार आहेत तुमच्यासोबत? मग ते तिथे आमदार तर येतीच. मी ज्याचा आता उल्लेख केला ना ते खासदारकीच्या ताकदीचे लोक आहेत. अच्छा, फक्त त्यांना तिकीट मिळालं नाही हे कदाचित दुर्दैव असेल, तुम्हाला होणार नक्की होईल ना, आणि व्यासपीठावर येऊन होईल.
त्याच्यामुळे जे काही केलेलं आहे, मी मध्ये कधीतरी सांगितले, जी काही कर्म केलीत ना, मी जी काही कर्म केलेली आहेत ती ह्याच वेळी भोगायची आहेत. कोणाला गद्दार म्हणून, कोणावर वाईट बोलून, कोणाची वैयक्तिक बदनामी करून हे काही होत नाही. जे लोकांनी ठरवलेलं आहे तेच लोक करतात आणि लोकांनी ठरवलेलं आहे की नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं. तुम्ही म्हणताय की उभाटा गटाचे जे सध्याचे आमदार त्यांच्यासोबत आहेत ते या निवडणुकीमध्ये तुम्हाला मदत करणार आहेत बिहाइंड द डोर्स? सुरू पण केली असेल कदाचित मदत करायला. म्हणजे आता मला तिथं अजून माहिती मिळालेली नाही, पण जे कोण 3-4 लोक असतील त्यांनी मदत पण सुरू केली असेल त्या मतदारसंघामध्ये. काही ठिकाणी भाजपला मदत करत असतील, काही ठिकाणी आम्हाला मदत करतायत, काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मदत करतायत. आणि त्याची प्रचिती तुम्हाला महिन्याभराने येईल ना, कोणी मदत केली, काय केली. तुमच्याकडे येतील, नक्की येतील. काही आमच्याकडे येतील, काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जातील, काही भाजपमध्ये जातील आणि तुम्हाला यादी मिळेल कोण कोण होते ते. मग इतकं इन्कमिंग तुम्ही कसं ऍडजस्ट करणार? आताच एवढे प्रॉब्लेम्स आहेत. इन्कमिंगचा ह्याच्यामध्ये खरं प्रश्न येत नाही. जो आमदार आलेला आहे त्याला ते तिकीट मिळालं नाही, तो राष्ट्रवादीमध्ये गेला. एखादा आमदार उभाटाचा राष्ट्रवादीमध्ये केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याला उमेदवारी दिली पाहिजे, कारण विद्यमान आमदार आहे. आणि अशा पद्धतीची चर्चा आमच्याकडे झालेली आहे की जे आमदार पहिले विद्यमान आहेत आमचे, त्यांची त्यांना तिकीट मिळाली पाहिजेत आणि त्या तिन्ही नेते त्याला ॲग्री आहेत. त्याच्यामुळे जे कोण आमदार म्हणून येतील त्यांचा मतदारसंघ त्यांच्यासाठी आबाधित राहील, फक्त निशाणी कदाचित बदलेल. एक मुख्यमंत्रीपद किंवा पुत्रमोह आदित्य ठाकरेंसाठी हे सगळं केलं गेलं, कारण आशिष शेलार मला म्हणाले की युती तुटली नसती तर आदित्य ठाकरेंनी 151चा नारा 2019च्या सुरुवातीला दिला नसता. एक दुसरं, तुम्ही म्हणताय की वारंवार एकनाथ शिंदे तुम्ही सगळे म्हणत होतात की आपण काँग्रेससोबत नाही गेलं पाहिजे, पण तरीही ते गेले. तर त्यावेळेला काय घडलं होतं तुम्हाला? तुम्ही सांगितल्यानंतरही त्यांनी का नाही ऐकलंय? ब्रीफिंग करणारे आता काय, कोण आहे ते ब्रीफिंग करणारे? अनेक असू शकतील ना, म्हणजे अनेक राजकीय विश्लेषक त्यांच्याजवळ असू शकतील. सर्वे त्यांच्याकडे, जसं आता मगाशी आपण सर्वेचं म्हटलं, त्यांचा काहीतरी एक वेगळा सर्वे असू शकेल की मुख्यमंत्रीपद आल्यानंतर फार मोठी महाराष्ट्रामध्ये क्रांती होऊन जसं ममता बनर्जी स्वबळावर येतात तसं शिवसेना येऊ शकते किंवा काय काय त्यांचे लॉजिक काय असू. तुम्ही त्यांना कधी सांगितलं नाही की हे चुकीचं नाही? आम्ही सांगितलं ना, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 5 ते 6 वेळा ही चर्चा झाली. त्याच्यानंतर मध्ये करोनाचा स्पॅन आला म्हणून चर्चेमध्ये काय म्हणायचंय? सुधारायचं आहे, करायचं आहे, भाजपसोबत जायचंय. हे महाविकास आघाडी झाल्यानंतर म्हणाले. महाविकास आघाडी झाल्यानंतर देखील ही चर्चा होती आणि ती चर्चा त्यांच्यासोबतच झालेली होती, नेत्यांबरोबर झालेली होती. अनेक ठिकाणी बैठका झालेल्या होत्या आणि ते म्हणजे भाजपचे नेते, भाजपाच्या नेत्यांशी पण चर्चा झालेली होती. आता मला दिल्लीचा प्रसंग माहिती नाही. आता अशोक चव्हाण साहेबांना कधीतरी दादांना मी विचारणार आहे. असं ऐकिवात आहे की ज्यावेळी हे तिघे महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन गेले होते, आता तसं बघायला गेलं तर चव्हाण साहेब पण भाजपमध्ये आहेत, ते चांगल्या पद्धतीने सांगू शकतील मोदी साहेबांची चर्चा करून. आणि अजितदादा अलायन्समध्ये ते पण सांगू शकतील. म्हणजे अशी ऐकिवात आहे की 1.5 तास काहीतरी यांची बैठक झाली. पहिल्यांदा हॉलमध्ये झाली, म्हणजे उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण आणि अजित पवार आणि मोदी साहेबांबरोबर झाली. बरोबर. आणि त्याच्यानंतर 15 मिनिटं महाराष्ट्राच्या तमाम एकदम सगळ्या विकासावर चर्चा झाली आणि नंतर ती चर्चा थांबवून नंतर काहीतरी एनटी चेंबरमध्ये चर्चा झाली. दोघे अशी ऐकिवात आहे मला माहिती. माजी मुख्यमंत्री त्यावेळी हे ताटकळत 1.5 तास बाहेर बसलेले होतं असं मी ऐकिवात आहे. मला खरं खोटं आता हे दोघं सांगू शकतात, चव्हाण साहेब सांगू शकतात आणि अजितदादा सांगू शकतात. मग त्यावेळी आतमध्ये काय ठरलं होतं काहीतरी अमित शहा साहेबांच्या बंदखोरीत काय ठरलं होतं हे सगळेच सांगतात की असं ठरलं होतं, अमित शहा साहेबांनी ही चूक केली. मग मोदी साहेबांच्या एनटी चेंबरमध्ये काय ठरलं होतं हे अजून काही बाहेर झालेलं नाही ना. म्हणजे प्रयत्न तेव्हापासून सुरू आहेत की आपण भाजपला. मला तर अशी शंका आहे की त्यावेळीपासूनच ते प्रयत्न सुरू होते. पण मला जसं तुम्ही बोलवलं तसं अजितदादांना एकदा हा प्रश्न विचारा आणि अशोक चव्हाणांना विचारा. म्हणजे दोघांकडनंही तुम्हाला कळेल की त्या 1.5 तासाच्या बैठकीमध्ये काय झालं. मग त्याच्यानंतर काय हालचाली झाल्या, तुम्हाला काय सिग्नल दिले गेले? तुम्ही त्यांच्यासोबत होतात तेव्हा म्हणून मी विचारलं. नाही, त्याच्यानंतर परत काही करोनाचाच पिरियड होता, त्याच्यामुळं ते सगळं करणं कदाचित अवघड झालं असेल, काय मला नक्की माहिती नाही. पण त्याच्यामधलं अजून एक सांगतो. त्या घडामोडीनंतर तुम्हाला आठवत असेल की विधानसभेचं अधिवेशन झालं. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सन्माननीय भास्करराव जाधव हे तालिका सदस्य झाले आणि तिथनं 11 आमदारांना निलंबित केलं. आता ही कोणाची चालू होती हे पण आजपर्यंत कळलेली नाही, कारण ही शिवसेनेची तर 100% नव्हती. मला त्यावेळी असा संशय, बाहेर दोघं जे बसलेले होते त्यांच्याकडनं ही बातमी कदाचित पवार साहेबांना कळली असावी. आणि पवार साहेब हे 55, 56, 57 वर्ष राजकारणामध्ये काम करतायत. एखाद्याचा चेकमेट कसा करायचा हे त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं सत्तेमध्ये माहीत होतं आणि म्हणून कदाचित भाजप आणि शिवसेनेमध्ये
आणि मग काही ते एवढं नव्हतं. होऊ शकलं नाही असं मला वाटतं. म्हणजे माझा अंदाज, मला खरं खोटं अंदाज माहित का नाही. तुम्हाला माहिती आहे? नाही, माझ्यापेक्षा माहिती ह्या दोघांकडनं तुम्ही घ्या. तुम्ही त्यांच्याशी बोलला नाही त्याविषयी? मी कधीच बोललो नाही, पण असं होऊ शकतं की ही चर्चा तिथे झालेली होती की भाजपबरोबर परत जायचं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.